लातूरात दुकान फोडले, 2.5 लाख पळवले, धाडसी चोरी, शटरचं लॉक तोडून चोरटे दुकानात शिरले। लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते जुना रेणापूर नाका दरम्यान असलेल्या पादत्राणांच्या एका नामांकित दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली। चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून काउंटरमध्ये ठेवलेली 2,50,000ची रोकड पळवली आहे। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की मेहबूबनगर भागातील रहिवासी शमरोज मुकीत शहरियर वय वर्ष 32 यांचं पादत्राणांचं दुकान आहे। रविवार 22 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले होते। दरम्यान रात्रीच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाच्या शटरचं उजव्या बाजूचं लॉक तोडलं आणि आत प्रवेश केला। सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचं समोर आले। चोरट्यांनी काउंटरमधील तब्बल 2,50,000ची रोकड चोरून नेल्याचं स्पष्ट झाले। या धाडसी चोरीची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शमरोज शहरियार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झिरगे करत आहेत। लातूरात भरवस्तीत असलेल्या दुकानात अशा प्रकारे चोरी झाल्यानं परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलीस परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घेत आहेत। या धाडसी चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून लातूरसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचं समोर आलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.